नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एस डी टेक्निकल मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 3 मोबाईल मधील कंपॅरिझन। तर पहिला मोबाईल आपला होणार आहे iQOO Z9 Lite आणि Redmi 14C 5G, Poco M6 Plus 5G। तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत डिस्प्ले। तर डिस्प्ले तिघांचेही डिस्प्ले टाइप सेमच आहेत, IPS LCD तर सेमच आहेत आपल्याला। आणि आपण याच्यामध्ये दुसरे प्रकार बघणार, स्क्रीन साइज मध्ये आपल्याला वेगवेगळे आहेत। तर सर्वात बेस्ट स्क्रीन टाइम सर्वांचाही चांगला आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये रिसॉल्युशन म्हणल्यानंतर आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहे, जो आहे तो पोकोचा जो मोबाईल आहे तो बेस्ट होणार आहे। आणि डिस्प्ले IPS मध्ये आपल्याला याच्यामध्ये सर्वात भारी म्हणल्याने आपल्याला पोकोचा M6 प्लस आपल्याला याच्यामध्ये भारी मिळणार आहे। आणि रिफ्रेशमेंट रेट जी आहे ती 120 आपल्याला दोन मोबाईलचे 120 हर्ट्झ रिफ्रेशमेंट बघायला मिळणार आहे। प्रोटेक्शन जर म्हणलं तर ग्लास फ्रंट गोरिल्ला ग्लास। तर आपल्या पोको M6 प्लस ची आपल्याला ग्लास क्वालिटी भेटते। डस्ट वॉटर रेजिस्टन्स ची आपल्याला याच्यामध्ये IP64 ची रेटिंग आपल्याला IQOOचा मोबाईल याच्यामध्ये जिंकतो। आणि परफॉर्मन्स जो आहे तो तिघांचीही बघू शकता आपण, अँड्रॉइड 14 HyperOS तिघांचीही बेस्ट ऑपरेटिंग सिस्टम होणार आहेत। आणि चिपसेट जो आहे तो सर्वात बेस्ट चिपसेट होणार आहे, तो Redmi 14C आणि पोकोचा M6 चा होणार आहे। प्रोसेसर जो आहे तो ऑक्टा कोर आपल्याला तिघही बेस्ट होणार आहेत। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण ग्राफिक जर टेस्ट केली तर याच्यामध्ये आपल्याला तिन्ही मोबाईल भारी याच्यामध्ये बघायला मिळणार। आणि स्टोरेज जर बोललो आपण तर तिघांमध्येही सेम स्टोरेज आहे आणि तिघही मोबाईल खूप अशा युनिक याच्याने काम करतात। आणि जर आपण बघायला गेलं तर इंटरनल मेमोरी आपल्याला 128 256 128 तिन्ही मोबाईलमध्ये वर्किंग भेटते। आणि याच्यामध्ये मेमरी कार्ड आपल्याला याच्यामध्ये मायक्रोची मिळते, SDXL ची, तर ती मेमरी आपल्याला वर्क करायला मिळते। एवढंच नंतर आपल्याला याच्यामध्ये कॅमेरा जो आहे तो आपल्याला iQOO Z9 चा कॅमेरा आपल्याला वर्ल्ड वाईड 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आपल्याला बघायला मिळणार आहे। एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला Redmi 14C चा जो कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सेल आणि ॲक्सिलरी लेन्सेस आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि जो पोको M6 प्लस आहे तो वर्ल्ड वाईड 108 मेगापिक्सेलचा आणि मायक्रो 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि हा जो मोबाईल आहे ते 1080 fps पर्यंत आपल्याला सपोर्ट करतात आणि मॅक्सिमम व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये सेल्फी कॅमेरा जो आहे तो तिघांचाही 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे आणि 1080 fps पर्यंत आपल्याला कामाला येतो। आणि जी याच्यामध्ये जी बॅटरी आहे ती पीक कॅपॅसिटी आपल्याला 5000 5160 5030 आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि जो याच्यासोबत चार्जर येतो तो 15 वॅटचा, 18 वॅटचा, 33 वॅटचा पोको M6 आपल्याला जिंकलेला आहे। आणि याच्यामध्ये जर कनेक्टिव्हिटी पाहायला गेली तर कनेक्टिव्हिटी मध्ये नेटवर्क मध्ये आपल्याला 5G तिन्ही मोबाईल चांगल्या कंडिशन वर्क करतात। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण फिंगरप्रिंट जर केले तर साइड फिंगरच आहेत आपल्याला, तिघांचे पण सेमच आहेत। आणि याच्यामध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे तो ब्लूटूथ 5.4 5.0 5.0 तर iQOOचा मोबाईल याच्यामध्ये जिंकलेला आहे। आणि याच्यानंतर पोर्ट सपोर्ट मध्ये आपल्याला टाइप सी आहेत आपल्याला, तिन्ही मोबाईल बेस्ट आहेत टाइप सी पोर्ट मध्ये। आणि याच्यामध्ये जी डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी आहे ती थिकनेस आपल्याला जी मिळते त्याच्यामध्ये जो मोबाईल आहे तो Redmi 14C याच्यामध्ये थिकनेस जास्त असते। आणि वेट जो आहे तो सर्वात जास्त वेट जो आहे तो 205 याचा आणि 185 ग्रामचा iQOOचा होणार आहे। एवढंच नंतर आपल्याला बॅक प्रोटेक्शन जे आहे ती प्लास्टिक बॅग ग्लास बॅग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि त्याच्यामध्ये स्टेरिओ स्टिकर्स आपल्याला जे आहे ती फक्त कोणामध्येही बघायला नाही मिळणार आहेत। आणि आपल्याला जी नेक्स्ट आहे ती 3.5 इंच जॅक गड्डा तिघांनाही आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तिन्ही व्हॅल्यू फॉर मनी होणार आहेत। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये प्राइस जी आहे ती 11-12 हजारापासून सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला सर्वात कमीला बसणार आहे तो मोबाईल रेडमीचा। आणि स्पेशल स्कोर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तिन्ही मोबाईल। तर मित्रांनो, लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा आपल्या